चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। काही महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर राज्यात महायुतीची सत्ता आलेली आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फार यश या निवडणुकीमध्ये मिळालं नाही। मनसेला देखील एकही आमदार या निवडणुकीमध्ये निवडून आणता आला नाही। त्यानंतर जर आपण पाहिलं तर मनसे असेल किंवा मग ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं चर्चा सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा दोन्ही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे। आता मुंबई महानगरपालिकाची निवडणूक आहे, सोबतच राज्यातील इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, महानगरपालिकाच्या निवडणुका, आणि त्या तोंडावर दोन्ही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे। पुन्हा एकदा ठाकरे बँडची जी आहे ती हवा राज्यात दिसली पाहिजे असं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगितलं जात आहे। वरिष्ठ पातळीवर जर आपण पाहिलं युतीचे संकेत दिले जातात आणि याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधल्या मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी दोन्ही एक शिवसेनेचे आणि दुसरीकडे मनसेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। त्यांना काय वाटतंय, काल सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे, संदेश कशाला थेट बातमी देणार, एक सकारात्मक उत्तर त्यांनी दिलेलं, त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चा सुरू झालेल्या। आपल्यासोबत संपूर्ण शिवसैनिक आहे आणि मनसेचे देखील पदाधिकारी आहेत। जिल्हाध्यक्ष पराग गुर्दे भाऊ, काय सांगणार, चर्चा सुरू झालेली आहे, शिवसेना आणि मनसेने एकत्र आलं पाहिजे, दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येतील का, तुम्हाला काय वाटतं? कालच सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच बातमी दोन्ही पक्ष किंवा शिवसेना पक्ष देईल। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी आजपर्यंत कोणाच्या तरी झाडावर चढून आपला स्वार्थ साधत आली आहे। मागच्या 2 लोकसभेच्या निवडणुका पंतप्रधान मोदींना उद्धवसाहेब ठाकरे यांना स्टेजवर घेऊन सभा संबोधित करावी लागली आणि हे जी निवडणूक झाली ते शिवतीर्थावर राजसाहेब ठाकरे यांना घेऊन संबोधित करावी लागली। याचं कारण असं आहे की ठाकरेशिवाय या महाराष्ट्रात राजकारण चालत नाही आणि ठाकरे जो ब्रँड आहे हा या महाराष्ट्रातलाही आहे। आता जर जे महाराष्ट्राच्या मनात आहे, जे सगळ्या शिवसैनिक मनसैनिकाच्या मनात आहे, ही जर गोष्ट घडली तर ठाकरे आणि ठाकरेच या महाराष्ट्रात ब्रँड म्हणून राहतील। आणि शिवसैनिक म्हणून आमच्या मनात एक हे आहे की हे दोघं भाऊ आहे, दोघंही प्रचंड ताकदीचे आहे, दोघंही ज्यांच्या मागं वलय वजन आहे आणि त्यांच्या अवतीभोवती सगळं राजकारण फिरते। असे जर 2 बंधू एकत्र झाले तर या अमरावती शहरात, अमरावती जिल्ह्यात तिकडे घोषणा होईल आणि फटाक्याची माळ ही सगळ्यात पहिले अमरावती जिल्ह्यात फुटेल। 2 ठाकरे बंधू एकत्र जरी आले पण स्थानिक लेवलवर मन जुळतील का मनसेचे आणि ठाकरेंच्या कार्यकर्ते? 100% जुळतील, कारण आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचे आहोत। श्रीकांतजी ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सगळे भाऊ होते, हे एकत्र होते आणि हे दोघंही भाऊ एकत्र आले पाहिजेत, हे महाराष्ट्राची हाक आहे। आणि तुम्ही याबद्दल पुढाकार घेतल्याबद्दल चॅनलला मी आमच्या भावना मांडण्यासाठी व्यासपीठ दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद देतो। महानगरपालिका निवडणुकीवर काय परिणाम होईल? 2 ठाकरे जर एकत्र झाले तर मुंबई महानगरपालिका तर आहेच, पण अमरावतीवर त्याचा काय परिणाम दिसणार आहे? सत्ता तुम्ही बसू शकणार का, काय वाटतं? आमचं तर असं होईल की एखाद्या झाडाला आपण खत टाकतो ना तशासारखा प्रयोग आमच्यावर होणार आहे। आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि उत्साहानं काम करणार आहोत। शिवसैनिकाचा उत्साह जर दाटला ना तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात बरेचदा परिवर्तन घडलेलं आहे। माननीय मनोहरजी जोशी हे सरकार जे आलं होतं शिवसेनेच्या उत्सवामुळेच आलं होतं आणि आज हे दोघं भाऊ एकत्र यावं, कारण भारतीय जनता पक्षाचं जे थैमान भ्रष्टाचाराचं आणि गुंडागर्दीचं आणि हे बेमान लोकांचं सरकार जे तयार झालेलं आहे उद्ध्वस्त करण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आहे, आमच्या सगळी शिवसैनिकांची मागणी आहे। युती मुंबईत झाली तर फटाके अमरावतीत फोडलं जाईल असं सांगतायत, कसं पाहता ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे? 100% महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जे सन्माननीय राजसाहेब उद्धवसाहेब जो निर्णय घेतील, एकत्रीकरणाने आम्ही शिवसैनिक असो किंवा मनसैनिक असो आम्ही एकत्रितरित्या इथे पहिले पण काम करून चुकलं, आताही काम आम्ही एकत्रितरित्या करू शकतो। मराठी माणसाच्या हितासाठी 100% राजसाहेबांनी भूमिका मांडलेली आहे। आम्ही राजसाहेबांच्या भूमिकेवर ठामपणे उभे राहू आणि ठामपणे आम्ही सगळ्या गोष्टी एकत्रितपणाने करू। म्हणतील का निवडणुका आहेत, वर्तबोलणी सुरू आहेत, काय सांगणार? 100% मन जुळतील, मन जुळायला काय प्रॉब्लेम आहे? मराठी माणसाच्या हितासाठी जर 2 ठाकरे बंधू एकत्र येऊ राहिले तर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी एकत्र येण्याची बाब आहेच। अटी सांगितल्या जातात की काँग्रेसला सोडलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी, कसं पाहता? 100% काँग्रेसला सोडलं पाहिजे, काँग्रेसला काय राष्ट्रवादीला पण सोडलं पाहिजे।
उद्धव साहेब जो निर्णय घेतात तो चांगला घेतात आणि राजसाहेबांची भूमिका हे ठाम महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी 100% आहे आणि ते राहील आणि आम्ही राजसाहेबांच्या भूमिकेला स्पष्टपणे उभे राहू साहेबांच्या मागे. राजसाहेबांचं आवडतं शहर म्हणून अमरावतीला पाहिलं जातं आणि अमरावतीकर मधले मनसैनिक इच्छुक आहे युती झाली पाहिजे म्हणून कसं पाहता? 100% दादा. पहिलं सर्वप्रथम तुम्ही सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र म्हणेन. कारण की आता बघतोय आपण गेल्या काही वर्षापासून मराठी माणसाला जी किंमत पाहिजे आहे, मराठी माणसांचे जे प्रश्न आहे, मराठी माणसांचे जे प्रश्न म्हणा किंवा प्रॉब्लेम्स म्हणा, याच्यावरती आपण प्रकाश टाकताना आतापर्यंत फक्त ठाकरे बंधूंना पाहत आलेलो आहोत. आणि आमचे जे पक्षप्रमुख आहे सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांची भूमिका मराठी माणसासाठी नेहमीच 100% योग्य राहील. त्याच्यामुळे आमची अशी इच्छा, पक्षप्रमुख जे म्हणतील त्याच्यावर आम्ही 100% काम करू आणि त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध आमच्याकडनं राहणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने महानगरपालिकेमध्ये जर आम्हाला मिळाला चान्स तर आम्ही 100% ते प्रूव्ह करू. महानगरपालिकेमध्ये आम्हाला संधी मिळेल असं सांगता सुधीर सूर्यवंशी उपनेते. भाऊ काय सांगणार? सोबत सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बाजूला गेल्याने मनसे सोबत आली तर काय फायदा होईल आणि सोबत दोन बाजूला गेले पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? आता हा विषय असा आहे की मनसे जे आहे, मनसे आणि शिवसेना याचा जन्म एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी हे सर्व एकत्र आले आणि त्याच्यामुळे आम्ही एकत्र काम केलं. याच्या पहिले जसं राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघे अलग झाले होते, अलग झाल्यावर जशी निवडणूक आली त्या दोघांनी युती करून मग आमच्या समविचारी लोकांचे मतं डिवाईड होऊ नये म्हणून ते एकत्र झाले. नाही तर तेव्हा ते जे बोलले होते की सोनियाजी परदेशी आहेत म्हणून आम्ही अलग होऊन राहिलो, अलग झाल्यावर ते एकत्र झाले. म्हणून आमची अशी इच्छा आहे की राजसाहेब आमचेच आहेत, राजसाहेबांसोबतही आम्ही काम केलं आहे. आता इथं प्रदीप भाऊ येत आहेत. अमरावतीत तर राजसाहेबांचं एवढं प्रेम होतं की आम्ही राजसाहेब त्या काळात अमरावतीत आले तर पहिल्यांदा 3 व्हीलरनी राजसाहेबांना आम्ही युनिव्हर्सिटीत घेऊन गेलो आणि पहिला युनिव्हर्सिटीवर झेंडा आम्ही राजसाहेबाच्या सोबत लावला. आणि उद्धव साहेब आम्ही ज्या पक्षात आम्ही काम करतो आहे, शिवसेना आणि मनसे हे विचारांनी एकच आहेत आणि ते एकत्र यावे ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. कारण त्याच्यामुळे काय जे डिवायडेशन होऊन राहिलं आहे, मराठी मताचं डिवायडेशन होऊन राहिलं आहे, ते सर्व थांबून जाईल. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा हा जो निर्णय घ्यायचा विषय आहे तर त्यासाठी उद्धवजी सक्षम आहेत. ते काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील. जर भाजप एका रात्री काँग्रेससोबत जर जाऊ शकते, एकाच रात्री ते राष्ट्रवादीसोबत युती करून मुख्यमंत्री होऊ शकतात, मग आम्ही का काही करू नये? त्याच्यामुळे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे अलग करावं किंवा काय हा निर्णय उद्धवजी घेतील आणि उद्धवजी जो निर्णय घेतील या युतीच्या संबंधात किंवा महाराष्ट्राच्या संबंधात, महाराष्ट्राच्या हिताच्या संबंधात, तो निर्णय सर्व शिवसैनिकांना मान्य आहे, आम्हा सर्वांना मान्य आहे. ते शिवसैनिकांना निर्णय मान्य आहेत असं सांगतात. तुम्हाला काय वाटते? तुम्ही कसं पाहता? तुम्ही ठाकरे गटाच्या नेत्या इथले. बिलकुल आम्हा सगळ्या शिवसैनिकाची एकच इच्छा आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्रित आले पाहिजे. परिवारातले परिवारामध्ये वादिवाद होतच असतात, पण किती झाले तरी ते दोघं भावंड आहेत आणि त्यांनी एकत्र यावे एवढी आमची इच्छा आहे आणि ते एकत्र आले पाहिजे. आणि या गद्दार लोकांना जो धडा शिकवायचा आहे तो नक्कीच शिकवला जाईल, हीच माझी इच्छा आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाविकास आघाडीतली कुजबूज समोर येत आहेत. विचार वेगवेगळे आहे, शिवसेनेचे असेल किंवा मग काँग्रेसचे. काम करताना त्यासोबत कुजबूत होते का कुठेतरी, त्यामुळे मनसेसोबत जावं असं तुम्हाला वाटतं का? नाही, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे ज्या वेळेस प्रामाणिकपणे कार्यकर्ते काम करत असतात, वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत काम केलं, परंतु आम्ही हातात हात घेऊन काम केलं आणि आमच्या भरोश्यावर भारतीय जनता पार्टी ही मोठी झाली. आणि आमचं म्हणणं हेच आहे की सगळा फायदा ठाकरे बंधूंचा हे लोक घेत आहेत. आपण पाहतो आहे की शिवसेना फोडण्यामागे भारतीय जनता पार्टीचा हात आहे. त्यावेळेस त्यांचं राजकारण तसंच राहिलेलं आहे. म्हणून जर हे दोन्ही बंधू, आता उद्धव साहेबांना खऱ्या अर्थानं निर्णय घ्यायचा आहे आणि उद्धव साहेबांनी त्या बाबतीतले संकेतसुद्धा दिले आहे. आणि हे दोन्ही पक्ष जर एका ठिकाणी आले, दोन्ही बंधू जर एका ठिकाणी आले, ठाकरे बंधू, आपण पाहतो ठाकरे ब्रँडच चालतो. आपण पाहतो प्रत्येक वेळेस ज्या वेळेस ठाकरे कोणत्याही जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या जातात त्यावेळेस लोकांना बोलावं लागत नाही, आपोआप गर्दी होऊन जाते. म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंनी एक यावं, आमच्या शिवसैनिकांची, पूर्ण अमरावती जिल्ह्यातल्याच शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्याची ही इच्छा आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे. असं आपल्यासोबत आणखी मनसेचे काही पदाधिकारी आहेत. भाऊ, कसं पाहता सोबत येणार असल्याची चर्चा सुरू आहे, तुम्हाला काय वाटते मनसे कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून?
दोन्ही पक्ष एक तर हिंदुत्ववादी आणि कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आहे, मनसे असो की शिवसेना. आणि पहिलेपासून आम्ही पण शिवसैनिक होतो. गेल्या 30 वर्षापासून आम्ही बाळासाहेबांसोबत तेव्हा काम केलं आणि नंतर राजसाहेबांसोबत काम केलं. आज महाराष्ट्राला ठाकरे बंधूंची गरज आहे. मराठी माणसासाठी दुसरा कुठलाच पक्ष समोर येत नाही, काम करत नाही ज्या पद्धतीने मनसे किंवा शिवसेना काम करते. म्हणून ह्या दोन्ही एकत्र आले तर फार आनंदाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट आहे. अमरावतीतले सर्व पदाधिकारी आमच्या 30 वर्षापासून सहकारी आहे, आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्यामुळे असा कुठलाच विषय येणार नाही. जर युती झाली तर ही अख्ख्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी चांगली गोष्ट होईल. आम्ही शिवसेनेसोबत आणि आदेश राजसाहेबांचा जो आदेश राहील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. राज ठाकरे जो आदेश देतील तो आदेश मान्य असेल असं सांगतात. आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगणार, तुम्ही मनसेचे जिल्हाध्यक्ष देखील होतात, आता शिवसेनेत आहे. काय वाटते, दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या? संपूर्ण महाराष्ट्राला मराठी माणसाला असं वाटते की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं आज सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे याच्यासाठी तरी मला असं वाटते की दोन भावंडांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे. परंतु माझी असं दोघंही भावांना एक अशी विनंती राहील अमरावतीच्या वतीने की त्यांनी कृपया या मधातल्या कुठल्याही लोकांचं ऐकवू नये आणि त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा. ह्या आपल्या उद्धव साहेबासाठी, राजसाहेबासाठी योग्य निर्णय राहणार आहे आणि ही योग्य संधी आहे. परंतु जर असेच जर मधातल्या लोकांचं जर ऐकलं तर हे भविष्यात आपल्या BJPच्या म्हणजे जे BJP ज्या आज पेरून ठेवत आहे त्याचं त्यांना कुठंतरी चित झाल्यासारखं वाटतं. आणि BJPला सुद्धा हेच वाटते आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले नाही पाहिजे, त्यांचा ते पुरेपूर फायदा घेत आहे. परंतु मी दोन्ही भावंडांना अशीच विनंती करेल की दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आज तरी म्हणजे मराठी माणसाच्या हितासाठी येणं गरजेचं आहे. मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे असं संपूर्ण या शिवसेना असेल किंवा मग मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहे. जर ते दोघं एकत्र आले तर मराठी मतांचं होणारं विभाजन असेल जे ते ठरणार आहे आणि सोबतच महानगरपालिका निवडणुकांमध्ये यांची जर युती झाली तर याचा फायदा होणार असल्याचं या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. युती जरी मुंबईमध्ये झाली तर त्याचे पहिले फटाके अमरावतीमध्ये फुटेल असं या शिवसेनेच्या आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.